नमस्कार मंडळी. आले 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 मी बोलायला आले. माझं तोंडच बसत नाही. आता काय करू, डोक्यावरून पाणी चाललंय. असं असं उलट सुलट चाललंय पाणी. आता सगळ्यांना बिग बॉस मराठी माणसं आहेत म्हणल्यावर मराठी बिग बॉस म्हणल्यावर इतकं आवडीने बघतात, इतकं आवडून बघतात सगळे. ते म्हणतात ना बिग बॉस सीझन 6 आणि एंटरटेनमेंट फिक्स. आता इतकंच फिक्स झालंय, ते एंटरटेनमेंट इतकंच फिक्स झालंय. रोज इतकं आवडते. आम्ही घरात 5-6 जण आहेत. माझे बारके बारके 2-3 लेकर आहेत. आम्ही 2 मोठाले 4 माणसं आहेत, तर 3-4 माणसं आवडीने आम्ही बिग बॉस बघायला लागतो. आणि सगळेजण जेवायला बसले, आम्ही नंतर न संघच बसल्यावर सगळेजण बिग बॉस टीव्ही चालू करतो, बिग बॉस लावतो आवडीने. का आज काय एंटरटेनमेंट होणार आहे, आज काय ट्विस्ट येणार आहे. आणि टीव्ही लावली जीस ती रुचिता, बाय 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 बाय, इच्छेच नका. इतके भांडणं तिचे, इतके भांडणं, इतका बेकार आवाज, असली किरकिर तिची. असं वाटतं पटकन टीव्ही बंद करावं. पण एकासाठी बाकी सदस्याचं एंटरटेनमेंट ट्विस्ट काय होणार हे बघायचं विसरून जातं. त्याच्यामुळे तिला इग्नोर करायचं आता ठरवलंय. आणि वोटिंग तर अजिबात तिला कोण, आपण तर देणारच नाही. देणारे देते ना, कारण की आपल्याला माहिती आहे. ती म्हणते मी वाघिणे, असे मांड्या ठापटो कोल्हापूरची वाघिणे, कोल्हापूरची शाने, दाखवते कोल्हापूरचे कसे असते. तर काय बकवास आहे, काय थर्ड क्लास एकदम. कसली बोलती ती, एवढी बेकार. अरे गेल्या वर्षी होते, डीपी दादा होते, शेवटपर्यंत टिकले ते. आम्हाला माहिती कोल्हापूरची माणसं एकदम शांत शिस्तीत खेळत होते. ते कधी असं उघडीटोनी कधी कुणाला बोलले नाही, तर एकदम शिस्तीत होतं सगळं त्यांचं. आणि तू म्हणते मी कोल्हापूरची वाघिणी, कोल्हापूरची शाने जाने. अगं काय जाने, ओळखून चुकले लोक तुला. तुझ्यामुळे कोल्हापूरचं नाव बदनाम होतं, एवढं राहू दे. आणि काय बोलती आणि म्हणत होते तन्वी बोलती, सत बोलती. ती तन्वी एक टाइम चांगली, अनुश्री चांगली, बाकी सगळे सदस्य चांगले. तर आणि ती एक टॉपिक पाहिजे फक्त, दुसऱ्याचे भांडणं लावून देते आणि बाजूला सरकते. आणि स्वतःचं टॉपिक आलं की मग अशी बाई पाऱ्यावर चढत असती, अशी पार याच्यावर चढती. डोकं दुखायला लागलं. बस कर आता बाई तुझं, नाहीतर आम्ही बिग बॉस बघायचं सोडून देतो. खरंच काय ते शिव्यान, काय ती बडबडन, काय ती डोकंदुखी आहे. तुला भाऊच्या धक्के कळण आता. थांब. रितेश दादा देशमुख, बघाच तुम्ही तिच्याकडं नीटच. तिला एकदा एक्याच भाषेत समजून सांगा, नाहीतर पागल होतो ना आम्ही तिचं किरकिर बघून.